नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुजाता फिटनेस या चॅनल वरती। तर आज आपण एक महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करणार आहे। तर भरपूर करणारे जे विद्यार्थी आहेत ते व्हेजिटेरियन असतात आणि त्यांच्या मनामध्ये एक डाऊट असतो की मी नॉनव्हेज खायला पाहिजे का 1600 मीटर 800 मीटर 100 मीटर किंवा गोळाफेकचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी। आणि तुम्ही देखील हे बरेच वेळा बघितले असेल, तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण जी नॉनव्हेज खात असेल आणि त्याचा एखादा मित्र किंवा मैत्रीण जे असेल ती प्युअर व्हेज असेल, तर ते त्याला बोलतात की तू नॉनव्हेज खात नाही, कसा मित्र आहेस, नॉनव्हेज नाही खाल्लं तर कसं चालायचं। तर भरपूर सारे विद्यार्थी हे या गोष्टीमध्ये कन्फ्युज असतात। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माझा स्वतःचा जो अनुभव आहे तो शेअर करणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तुमचे जे काही थोडेफार डाऊट असतील ना ते नक्की क्लिअर होतील। आता एखादा वर्कआउट करणारा विद्यार्थी हा नॉनव्हेज खात नसेल तर त्याचे दोन कारण असतात। पहिलं म्हणजे त्याच्या घरामध्ये मटन चिकन बनवतच नसतं आणि दुसरं म्हणजे इथून मागच्या ज्या पिढ्या आहेत त्यांनी नॉनव्हेज खाल्लेलंच नसतं आणि त्यांना असं वाटतं की आपण एखाद्या जनावराला मारून त्याचं मांस खाणं ही योग्य नाही। आणि हेच जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर मी तुम्हाला नॉनव्हेज खायला फोर्स करत नाहीये किंवा उत्तेजित करत नाहीये। मी फक्त जे वर्कआउट करताय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला जर नॉनव्हेज खायचंच नसेल तर त्याबाबतची माहिती मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला देणार आहे। आता पहिलं कारण म्हणजे घरात कोणी नॉनव्हेज खातच नाही म्हणून नॉनव्हेज न खाणं, आणि दुसरं कारण म्हणजे स्वतःलाच आवडत नाही। आणि एखाद्या वेळेस असं पण होतं की घरात सर्वजण नॉनव्हेज खातात आणि तुम्हीच खात नाही, तुम्हाला ते आवडत नाहीये किंवा ते शिजवायला टाकल्यावरती त्याचा वास येणं म्हणून खात नाही। जर होत असेल तर तुम्ही एवढा प्रयत्न केला पाहिजे, हप्त्यातून 1 ते 2 वेळा तरी नॉनव्हेज खाल्लं पाहिजे। मग भलेही तुम्हाला ते मन मारून खायला लागू, पण ते खाल्ल्याचा तुम्हाला फायदा होणार आहे। आणि अजून एक कारण असं असतं की एखादा वर्कआउट करणारा पोरगा आहे आणि त्याला नॉनव्हेज खायचं असतं पण त्याला त्याचे घरचे काय खाऊन देत नाही, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःच निर्णय घेऊ शकता की तुम्हाला काय करायचंय। आता माझ्या देखील भरपूर साऱ्या मैत्रिणी अशा आहेत की ज्यांच्या घरी मटन चिकन बनत नाही किंवा ते खाण्यासाठी त्यांना परमिशन देत नाही घरचे, तर त्या बाहेर जेव्हा कधीतरी येतात त्या गपचूप मध्ये मटन चिकन खातात। आता हे तुमच्यावरती अवलंबून असतं, तुमच्या घरच्या जेवणामधून तुमचा जर बॉडी वेट नुसार प्रोटीन इंटेक पूर्ण होत नसेल तर तुम्ही नॉनव्हेज खायला पाहिजे। आता हे सर्व कन्फ्युजन आहे नेमकं कशासाठी आहे, तर बघा भरपूर सारे जे खेळाडू आहेत, बॉडी बिल्डर, वेट लिफ्टर, हे नॉनव्हेज खातात। तर नॉनव्हेज का बरं खातात, त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं असतं की प्रोटीन हे एखाद्या खेळाडूसाठी खूप महत्त्वाचं असतं। त्यांना त्यांच्या मसलच्या क्वालिटीला चांगलं बनवण्यासाठी नॉनव्हेज हे खावं लागतं, कारण की त्यांचा परफॉर्मन्स हा झपाट्याने सुधरेल यासाठी। आणि प्रोटीन हे मसल बिल्डिंग साठी खूप जास्त मदत करतं। आता नॉनव्हेज मध्ये चिकन, मटन, अंडी, मासे यामध्ये प्रोटीनची क्वांटिटी ही जास्त असते आणि फॅट, कार्बोहायड्रेट हे कमी असतात। उकडलेला अंड आहे त्याच्यामधला जो पिवळा बलक असतो ना त्याच्यामध्ये थोडीफार तुम्हाला फॅट आढळून येते, पण तुम्ही जर बोनलेस चिकन ब्रेस्ट खात असाल तर त्याच्यामध्ये फॅटची मात्रा ही खूप कमी प्रमाणात आढळून येते। जर एखाद्या खेळाडूला चिकन खायचंच असेल तर ते योग्य पद्धतीने खाल्लं पाहिजे, म्हणजे चिकन चिल्ली, चिकन बटर मसाला असं न बनवता खायचं, कारण की आपल्याला चिकन मधून प्रोटीन पाहिजे तर ते कशा पद्धतीने बनवतो हे देखील खूप मॅटर करतं। म्हणजे काही जण त्याच्यात तेल, मीठ, मिरची, मसाले टाकून बनवतात, असं पद्धतीने नाही बनवायचंय। तर आता जे प्युअर व्हेजिटेरियन खेळाडू आहेत तर त्यांच्यासाठी चिकन खाणं हे खूप महत्त्वाचं आहे। जसे की वर्कआउट करणारा मुलगा असो किंवा मुलगी असो, ती नॉन व्हेजिटेरियन जरी असली तरी त्याला प्रोटीनची आवश्यकता आहे, आणि ती व्हेजिटेरियन जरी असली तरी त्यांच्या बॉडीला प्रोटीनची आवश्यकता ही खूप जास्त आहे। पण हे महत्त्वाचं नाहीये की तो खेळाडू आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन हे कशा पद्धतीने घेतोय, बॉडीला त्याचं घेणं देणं नाहीये। तुम्ही अंडी खाऊन प्रोटीन मिळवा किंवा तुम्ही डाळ खाऊन प्रोटीन मिळवा, फक्त बॉडीला प्रोटीन भेटलं पाहिजे, मग तुम्ही ते कोणत्याही पद्धतीने घ्या। आता तुम्हाला एक उदाहरण देऊन समजून सांगते। तर बघा 100 ग्रॅम तुम्ही जर चिकन खाल्लं तर त्याच्यातून तुम्हाला 21 ग्रॅम प्रोटीन भेटणार आहे। आता 21 ग्रॅम प्रोटीन साठी तुम्ही विचारलं की मी सोयाबीन किती खाऊ, तर सोयाबीनची क्वांटिटी ही जास्त असणार आहे। फॉर एक्झाम्पल तुम्हाला 200 ते 300 ग्रॅम सोयाबीन घ्यावी लागेल, तेव्हा तुम्हाला त्याच्यातून 21 ग्रॅम प्रोटीन भेटणार आहे। आता सांगायचं तात्पर्य असं आहे की या दोन्ही गोष्टींमध्ये 21 ग्रॅम प्रोटीन जर घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला चिकन हे 100 ग्रॅम खावं लागेल आणि सोयाबीन ही 250 ते 300 ग्रॅम खावे लागणार आहे, तेव्हा तुम्हाला ते 21 ग्रॅम प्रोटीन त्याच्यामधून भेटणार आहे। आता बघा 100 ग्रॅम चिकन खाल्ल्यावरती तुमचं पोट एवढं भरणार नाहीये, त्याच तुलनेमध्ये तुम्ही जर सोयाबीन 250 ते 300 ग्रॅम खाल्ली तर तुमचं पोट हे डबल भरणार आहे। आपल्या पोटाची साईज आहे ना ही एक लिमिटेड आहे, हे पण माहित असणं गरजेचं आहे। असं नाही की आपण काही पण भरून पोट भरायचंय, आपण नुसतं चरत गेलो तर थोड्या वेळाने आपलं पोट भरणारच आहे। त्याच्यापेक्षा आपण कमी खाऊन त्याच्यामधून जास्तीत जास्त प्रोटीन मिळवलं पाहिजे। आणि शेवटी एक सांगायचं झालं, तुमच्या घरी चिकन वगैरे
बनवत नाहीये किंवा तुमच्या घरात चिकन बनवून तुम्हाला खाऊन देत नाहीये, तर तुम्हाला बाहेर जाऊन चिकन खायला काहीच अडचण नाहीये. एखाद्या खेळाडूसाठी त्याचा परफॉर्मन्स हा खूप जास्त महत्वाचा असतो आणि काही वेळेस असं होतं की घरच्यांना समजत नाही, ते खाऊन देत नाही. पण एखाद्या खेळाडूसाठी प्रोटीन हे खूप जास्त महत्वाचं असतं. आणि तुमच्या घरातील सगळेजण खात असतील मटन चिकन आणि तुम्हीच खात नसाल, तर तुम्ही बोलेल की तुम्ही देखील ते थोडं थोडं खायला सुरुवात करा. भले तुम्ही ते औषध म्हणून खा, पण खायला सुरुवात करा. पण जर तुम्ही एखाद्या भावनेने किंवा श्रद्धेपोटी जर मटन चिकन तर मी तुम्हाला अजिबात मटन चिकन खाण्यासाठी उत्तेजित करत नाही. उलट मी म्हणेल की तुम्ही अजिबात खाऊ नका. पण तेव्हा देखील तुमच्यासाठी प्रोटीनची गरज ही असणार आहे. तेव्हा तुम्ही इतर कोणत्या तरी खाद्यपदार्थाचा उपयोग करून तुमच्या बॉडी वेट नुसार तुम्ही तुमच्या प्रोटीनची रिक्वायर ही कोणत्याही खाद्यपदार्थातून करू शकता. ते कशातून घेणार? आता समजा दूध झालं, सोयाबीन झाले, आपले काजू, बदाम, ड्रायफ्रुट्स, परत आपल्या घरात जी डाळ बनते ती, राजमा, अशा पद्धतीने तुम्ही व्हेजिटेरियन मध्ये घेऊ शकता प्रोटीन, जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर. पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या बॉडीला प्रोटीनची गरज असते. आता तुमचं जेवढं वजन आहे ना, त्याला गुणिले 1.9 किंवा 1.8 गुणिले करायचं. जेवढी संख्या येईल तेवढं प्रोटीन तुमच्या बॉडीमध्ये दिवसभरात गेलंच पाहिजे. आता समजा माझं वजन आहे 60 किलो, त्याला गुणिले 60 गुणिले 1.9 किंवा 60 गुणिले 1.8 केलं तर आलं किती? 108 किंवा 114. आता हे झालं माझं प्रोटीन. तर दिवसभरामध्ये एवढं प्रोटीन माझ्या बॉडीमध्ये गेलं पाहिजे. मग ते कोणत्याही पद्धतीने घेऊ ते मॅटर करत नाही, पण जी आपल्या बॉडीची प्रोटीनची रिक्वायरमेंट आहे ना, ती दिवसभरामध्ये पूर्ण झाली पाहिजे. खरं सांगायचं झालं तर गेल्या 6 महिन्यापासून मीच नॉनव्हेज खात नाही, कारण की मी एक पाण्यामध्ये सडलेली बॉडी बघितली. तिचा वास एवढा बेकार होता आणि तो असा नाकात बसला ना की नॉनव्हेज खायची इच्छा नाही झाली. तेव्हापासून जे माझं नॉनव्हेज बंद आहे ना, ते मी अजून नॉनव्हेज खाल्लं नाही. मी पण प्युअर व्हेजच डाएट करते. तर माझी परत इच्छाच झाली नाही खायची. असो, तो विषय राहू द्या बाजूला. आपण येऊ आपल्या मेन मुद्द्यावर, व्हेज नॉनव्हेज. तर बघा, मी जर 108 ग्रॅम प्रोटीन हे व्हेज खाऊन मिळवलं तरी पण मला चांगलाच रिझल्ट भेटणार आहे, किंवा ते नॉनव्हेज खाऊन जरी मी 108 ग्रॅम प्रोटीन दिवसभरात घेतलं तरी पण मला त्याचा पण चांगलाच रिझल्ट भेटणार आहे. जर तुम्ही तुमची व्हेजिटेरियन मधून जर प्रोटीनची रिक्वायरमेंट पूर्ण करत असाल तर मी तुम्हाला नॉनव्हेज खाण्यासाठी उत्तेजित करत नाहीये. व्हेज मध्ये सगळ्यात चांगला प्रोटीन सोर्स असणारा सोर्स म्हणजे व्हे प्रोटीन आहे. पण ह्या व्हे प्रोटीनला घेऊन अनेकांच्या मनात भरपूर शंका आहेत. त्यामुळं मी स्पेशल एक व्हिडिओ या व्हे प्रोटीन पावडर वरती बनवणार आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगते, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कोणालाही नॉनव्हेज खाण्यासाठी उत्तेजित करत नाहीये. आणि जर तुम्हाला एखादा मुद्दा समजला नसेल तर तुम्ही खाली कमेंट मध्ये त्याचा टायमिंग सांगा, मी तुम्हाला ते एक्सप्लेन करेल. अंतिम निर्णय हा ज्याचा त्याचा राहील. बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा.